नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र, प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. चला तर मग सुरुवात करूयात स्वाध्यायाला. त्यातील पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. आणि पहिलं विधान आहे, विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडीत आहे. आणि 4 पर्याय दिलेले आहेत. पंचायती राज, ब राष्ट्रीय एकात्मता, क राष्ट्र ही संकल्पना आणि ड मेल्टिंग पॉट ही संकल्पना. या 4ही पर्यायांचा सारासार विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ब राष्ट्रीय एकात्मता हा पर्याय बरोबर आहे. आणि आता विधान आपल्याला पूर्ण करायचं आहे. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य राष्ट्रीय एकात्मता याच्याशी निगडीत आहे. दुसरं विधान आहे, चारू मुजुमदार यांच्याशी निगडीत आहेत. आता कशाशी निगडीत आहेत चारू मुजुमदार? तर 4 पर्याय दिलेले आहेत. अ आहे JKLF, ब आहे नक्षलवादी चळवळ, क हिजबुल मुजाहिद्दीन आणि ड आसाम तेल कोंडी. तर चारू मुजुमदार या नक्षलवादी चळवळ याच्याशी निगडीत आहेत. ब आहे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. की आपल्याला ज्या 3 जोड्या आहेत त्या जोडींमध्ये 2 जोड्या बरोबर आहेत आणि 1 जोडी ही चुकीची आहे. जर जी चुकीची जोडी आहे ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. पहिली जोडी आहे जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया. दुसरी जोडी आहे तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढा LTTE. आणि तिसरी जोडी आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. तर जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया ही जोडी बरोबर आहे. तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढा LTTE ही सुद्धा जोडी बरोबर आहे. पण तिसरी जी जोडी आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद, तरी राष्ट्रीय एकात्मता परिषद ही 1961 हे बरोबर उत्तर पाहिजे. त्याच्यामुळं राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370 ही चुकीची जोडी आहे आणि दुरुस्त करून बरोबर असलेली जोडी आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961. आता पाहूयात दुसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 गटात न बसणारा शब्द ओळखा. 4 शब्द दिलेले आहेत. दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद आणि उग्रवाद. तर यापैकी दहशतवाद, नक्षलवाद आणि उग्रवाद ह्या राष्ट्रविरोधी संकल्पना आहेत. तर राष्ट्रवाद ही राष्ट्रास पूरक अशी संकल्पना आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवाद हा गटात न बसणारा शब्द आहे. ब दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. पहिलं विधान आहे, समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर. या विधानासाठी समर्पक संकल्पना आहे दहशतवाद. दुसरं आहे लोकांच्या राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग. तर यालाच आपण लोकशाहीकरण किंवा लोक सहभागी राज्य असं सुद्धा म्हणतो, जे सुशासनाचं लक्षण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 संकल्पना चित्र पूर्ण करा. तर संकल्पना चित्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये. तर राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये आहेत समान नागरिकत्व, विविधतेतील एकता, राष्ट्रपती निष्ठा, भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना, समानता, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, धर्मनिरपेक्षता ही राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये आहेत. ब खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. आणि पहिलं विधान दिलेलं आहे, राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. हे विधान बरोबर आहे.
कारण लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते. दुसरं विधान आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषण ठरली. बरोबर. कारण भारतीय लोकांना राजकीय आणि भावनिकदृष्ट्या एकत्र आणून एक राष्ट्र निर्माण करून त्यांच्यामध्ये राजकीय ओळख व राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम स्वातंत्र्य चळवळीने केले. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषण देणारी किंवा पोषक अशी ठरलेली आहे. चौथा प्रश्न आहे, सहसंबंध स्पष्ट करा. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. तर राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यांचा काय संबंध आहे ते बघूयात. की राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी ज्याला आपण पूरक म्हणू शकतो अशा पूरक संकल्पना आहेत. की भारतासारखा जो महान खंडप्राय आणि विविधतेने नटलेला देश आहे, या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला. प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली. राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला. की राज्यांना यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची जी सवलत आहे, मुभा आहे, ती देण्यात आली. जसं महाराष्ट्राचा राज्यकारभार हा मराठी भाषेतून चालतो, तशा पद्धतीनं की कोणत्याही भाषेत राज्याला राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली. 5वा प्रश्न आहे, तुमचे मत नोंदवा. आणि विधान आहे, शांतता स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते. तर होय, या विधानाशी मी सहमत आहे. कारण विविध आंदोलने जसे कामगार वर्गाचं आंदोलन असेल, विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, जातीय दंगली, हिंसाचार यामुळं अराजकीय परिस्थिती निर्माण होते, म्हणजे अराजक निर्माण होते. या समस्या, आंदोलने, लढे हे आटोक्यात आणण्यासाठी, त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो. तसेच आंदोलनाच्या काळात आपण पाहतो की सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते, त्याचं नुकसान होते. की जी आपल्या इकडं असलेली दुर्मिळ असलेली साधनसंपत्ती आहे, ती साधनसंपत्ती आपल्याला अनुत्पादक अशा उपक्रमांवर खर्च करावी लागते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडतो. देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याचा वापर करणे, सामंजस्याची भूमिका घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे देशात शांतता व स्थैर्य हे वाढीला लागेल आणि त्यायोगे देशाची प्रगती होईल. 6वा प्रश्न बघूयात आपण आता. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? तर आपण पाहतो याचं उत्तर की नक्षलवादी चळवळ, जिला आपण माओवादी चळवळ असं सुद्धा म्हणतो, किंवा तिलाच आपण डाव्यांची चळवळ किंवा उग्रवादी चळवळ या सगळ्या नावांनी तिला ओळखलं जातं. की या चळवळीला शेतमजूर, स्थानिक लोक, दलित, आदिवासी या सर्व लोकांचे समर्थन आहे. ही चळवळ शहरी भागात, विशेषतः ज्या ठिकाणी कामगार वर्ग आहे, त्या कामगार वर्गामध्ये त्याचा फोफाट्यानं पसार झालेला आहे. जिथं अन्याय होतो, शोषण होतं, त्यानंतर दडपशाही वापरली जाते, त्यानंतर जे प्रशासन आहे, राज्य यांच्याकडून जर का दुर्लक्षित केल्या गेल्याची जर का भावना निर्माण झाली, तर अशा ठिकाणी ही चळवळ वाढी लागते, ती यशस्वी होती. या चळवळीचा प्रसार हा बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सन 2004मध्ये वेगवेगळ्या नक्षलवादी गटांनी एकत्र येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, माओवादी, याला CPIM म्हणतो आपण, या पक्षाची स्थापना केली. मग हा पक्ष चालतो कोणाच्या विचारानं, किंवा ही चळवळ चालते कोणाच्या विचारानं?
तर कार्ल मार्क्स, लेनिन, माओ त्से-तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे म्हणजे यांच्या विचारावर कार्य करणारी ही संघटना आहे, जी फार जहाल आणि उग्रवादी संघटना आहे. सशस्त्र बंडाच्या मार्गाने लोकशाही शासन उलथवून पाडण्यासाठी या संघटना नेहमी प्रयत्नशील असतात. त्यामुळे त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. असं करण्यात आलेलं असून त्यांच्या कारवायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी करत आहे. दुसरा प्रश्न आहे की जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. की जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद हा फार गंभीर मुद्दा आज भारतासाठी ठरलेला आहे, की भारताची डोकेदुखीच म्हणता येईल अशा पद्धतीचा जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद आहे. तर अमातुल्ला खान यांनी 1965 साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये, ज्याला आपण POK म्हणतो आज, प्लेबिसाईड फ्रंट हा लष्करी गट स्थापन केला. 1977 साली या गटाचे नामकरण जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट JKLF असं करण्यात आलं. ही दहशतवादी संघटना स्वातंत्र्यासाठी, ज्याला त्यांच्या भाषेत ते आझादी असं म्हणतात, या आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते. या गटास सहाय्य करण्यासाठी ज्या आतंकवादी संघटना आहेत, हिजबुल मुजाहिद्दीन, या संघटनेच्या दहशतवाद्यांना ते भारतात पाठवतात. त्यातून हा जो स्वातंत्र्याचा आझादीचा लढा आहे हा पॅन इस्लामिक लढा बनला. पाकिस्तानातील ISI ही संघटना, इंटरस्टेट इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, ही संघटना दहशतवाद्यांना लष्करी रसद व आर्थिक पाठबळ पुरवते. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढलेला आहे. मग ह्या हिंसाचारामुळं त्या ठिकाणचं जे राजकीय स्थैर्य आहे ते स्थैर्य विस्कटलेलं आहे. तिथे राजकीय अस्थैर्य निर्माण झालेलं आहे. या दहशतवाद्यांमध्ये व भारतीय सैन्यांमध्ये नेहमी चकमकी होत असतात. तर भारतीय सैन्याद्वारा या सीमापारच्या दहशतवादाला नेहमीच चोख उत्तर दिले जात आहे. तर हा होता राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण जे चौथं आहे, शांतता, स्थैर्य आणि राजकीय एकात्मतेसमोरील आव्हाने, यातील स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहिला. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही माहिती असेल, काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.